आज आडगाव बाजार येथे संध्याकाळची लोडशेडिंग बंद व्हावी यासाठी श्री प्रल्हाद दाभाडे उर्फ चेअरमन यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. अखेर आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर जनतेचा लढा यशस्वी ठरला आहे. वीज समस्येने त्रस्त नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून प्रशासनाला जाग आणण्यासाठी उभारलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. गेल्या 1 महिन्यापासून वीज समस्येचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रल्हाद दाभाडे उर्फ चेअरमन यांनी सातत्याने पाठपुरावा केला, निवेदने दिली, तरी पण दखल न घेतल्यामुळे आत्मदहनाचा इशारा दिला तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप दाभाडे यांनी केला होता. मात्र आत्मदहनाच्या दिवशी जन आक्रोश वाढत असताना अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली आणि मागणी मान्य करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी 24 तास लाईट राहील असे लेखी स्वरूपात प्रल्हाद दाभाडे यांना दिल्यानंतर आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले. परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आंदोलनकर्ते प्रल्हाद दाभाडे यांचे म्हणणे असे आहे की हा केवळ एका व्यक्तीचा विजय नसून सर्वसामान्य नागरिकांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय आहे. जनहितासाठी उभारलेला लढा अखेर यशस्वी झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रल्हाद दाभाडे यांनीही जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार मानत संघर्ष केला तर यश निश्चित मिळते असा संदेश दिला. प्रशासनाविरोधात आंदोलन आणि आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. जनशक्तीसमोर प्रशासनालाही झुकावे लागते अशी भावना व्यक्त होत आहे. आमची मागणी काय तुम्हाला आमची मागणी काय आमची मागणी काय हो घ्या म्हणलं आम्हाला आम्ही बंद करा म्हणालो का बंद करा म्हणे आम्ही बंद करा म्हणे ना आम्हाला संध्याकाळची सतत मध्ये कोणाची बाई डिलिव्हरी आहे कोणाला बीपी आहे कोणाला तुमची एकदा शासनानं रॉकेल म्हणजे केरोसिन बंद केले नेमकं कशाच्या जगावर या लोकांना जगायचं